बरं, आज सगळ्या पत्रकार बंधूंचे पहिल्यांदा मी आभार मानते की तुम्ही आमच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सहभागी झाला. आणि आज आपण नेहमी नेहमी ज्या विषयांवर बोलत असतो की महिलांवरती अत्याचार होता कामा नये, मुलींवरती अत्याचार होता कामा नये, परंतु हे होता कामा नये असं जे म्हणणारे लोक आहेत त्यांच्याचकडे सगळ्यात जास्ती महिलांवरती अत्याचार होताना दिसतात. आपल्याला आता प्रेस नोट आम्ही दिलेलीच आहे. तर भाजप सरकार केंद्रात आल्यापासून गेल्या 8 वर्षामध्ये आपण जर बघितलं तर खासदारांपासून आमदारांपर्यंत आणि अगदी पदाधिकाऱ्यांपर्यंत अनेक आरोपी जे आहेत, बलात्काराचे असतील, विनयभंगाचे असतील, जोर जबरदस्ती करणारे असतील, ते भाजपचे आहेत. आणि जवळजवळ 2019च्या निवडणुकीदरम्यान ज्यांनी ज्यांनी ॲफिडेव्हिट दिलं होतं त्याच्यामध्ये 116 भाजपच्या खासदारांवरती अशा प्रकारचे गुन्हे आहेत आणि 87 भाजप खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. आणि इतर तर आम्ही भ्रष्टाचार किंवा इतर खुनाखुनी मारामाऱ्याचं तर बोलतच नाही. आम्ही फक्त महिलांवरती आणि मुलींवरती जे अत्याचार झाले तर त्याचं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यातले 18 भाजपच्या खासदार जे आहेत ते क्राईम अगेन्स्ट वुमन ह्याच्या संदर्भातील त्यांच्यावरती गुन्हे आहेत. आणि इतर राज्यामधील 58 भाजप आमदारांवरती सुद्धा अशा स्वरूपाचे गुन्हे आहेत. तर आता ही जी महिलांवरती अत्याचार करण्याची प्रवृत्ती आहे ही इतकी भयंकर आहे की एकीकडे भाजप बेटी बचाव बेटी बढाव असं सांगत असते आणि अनेक ठिकाणी मुलींवरती स्त्रियांवरती अन्याय अत्याचार होत असतात. कालच पुण्याला हडपसर येथे भाजपचा एका आमदाराचा विष्णू मिश्र याने सामूहिक बलात्कार करून तो गेले अनेक वर्ष फरार होता, पण काल त्याला पुण्यामध्ये हडपसर इथे पकडलेलं आहे पोलिसांनी. तर मला असं वाटतं हे सगळे गंभीर गुन्हे आहेत. आणि काही काही लोकांचे स्टेटमेंट म्हणजे दारूऐवजी भांग आणि गांजाला परवानगी द्या जेणेकरून बलात्कार कमी होतील, हे वक्तव्य नुकतंच भाजपचे छत्तीसगडमधील आमदार डॉक्टर कृष्णमूर्ती बांधी यांनी केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यावरती भाजप काय बोलणार आहे किंवा त्यांचं मत काय आहे की अशा प्रकारे तुमचे जर राज्यपाल सुद्धा जर बोलत असतील तर मग त्याच्यावरती भाजपची काय उत्तर आहे. नुकतीच मेघालयमध्ये सुद्धा तुरा इथे मेघालय राज्य भाजपचे उपाध्यक्ष बेनॉर्ड एन मरक यांच्या फार्म हाऊसवर टाकण्यात आलेल्या धाडीत वेश्या व्यवसाय सुरू असल्याचं निदर्शनाला आलेलं आहे. आणि हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. त्याच्यावरती मला असं वाटतं खरं तर पंतप्रधानांनी किंवा केंद्रीय पातळीवरच्या नेत्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्याचा खुलासा केला पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही आहे. त्यामुळे भाजप नेत्यांकडून बलात्कारांना प्रोत्साहन देणारी विधानं, मेघालयमध्ये भाजप नेत्याकडून सुरू असणारे सेक्स रॅकेट या गोष्टीतून भाजपचे नेत्यांच्या स्त्री शोषणातील सहभाग प्रकर्षाने समोर येतोय आणि याचा खरोखर आम्ही निषेध करतोय. यापूर्वी भाजप नेत्यांचा महिला अत्याचार व बलात्कार प्रकरणामध्ये समावेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आता याच्यामध्ये श्रीकांत देशमुख, आता तुम्ही म्हणाल की त्यांनी राजीनामा दिलेला आहे, पण मला असं वाटतं 3-4 वर्षापूर्वी मला आठवतोय गणेश पांडे भाजपचा युवा मोर्चाचा भाजपचा प्रमुख होता, त्याने पण भाजपच्याच महिला कार्यकर्त्यांची छेड काढली होती. म्हणजे ट्रेनमध्ये पण काढली होती, पुढे ते कुठे हॉटेलमध्ये उतरले होते, मथुरा हॉटेलमध्ये, तिथे सुद्धा छेड काढली होती. त्यानंतर आशिष शेलार म्हणाले होते आम्ही त्याला पदावरनं काढून टाकलं. म्हणजे प्रकरण ताजर असलं की त्याला पदावरनं काढून टाकायचं आणि आता पुन्हा तो भाजपच्या कुठल्या तरी पदावरती आहे. त्यामुळे श्रीकांत देशमुखांना आता सोलापूरमध्ये त्या महिलेनं म्हणजे मला तिने व्हिडिओ करून पाठवला, ह्याचं खरं तिचं धारिष्ट्य आहे ते. त्याच्यावरती भाजपने नुसतं त्याला काढून टाकलं आणि पुन्हा काही वर्षांनी पुन्हा घेतलं असं सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. कुलदीप सेंगर यातलं सगळ्यात गाजलेलं प्रकरण की ह्या मुलीवरती बलात्कार केल्यानंतर तिच्या वडिलांना मारझोड केली, त्याला मारून टाकलं वडिलांना. त्याच्यानंतर हे प्रकरण चालू असताना अपघात आहे असं दाखवून त्या मुलीला तिच्या आत्या तिच्या नातेवाईकांसगळं ॲक्सिडेंट झाला असं दाखवून त्या अपघातात त्यांना खलास केलेलं आहे. तर हा जो बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगणारा सेंगर यांच्या पत्नीला स्थानिक स्वराज्य संस्थात निवडणुकीत गेल्या वर्षी भाजपकडून तिकीट देण्यात आलं.
म्हणजे ही निंदनीय बाब नाही आहे का? एक तर पदाधिकाऱ्यांना तुम्ही प्रकरण चालू असलं की काढून टाकायचं, पुन्हा घ्यायचं, कोणाच्या तरी आमदार झालेल्या आरोप असलेल्या किंवा जेलमध्ये असलेल्या पुन्हा त्याला पदावरती घ्यायचं, हे जे आहे हे बरोबर नाही आहे. ॲटनिसिओ मोसेरेट भाजपचे मंत्री आहेत गोव्याचे, त्यांच्यावर 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे आणि अशा अपराध्याला भाजपने 2022ला तिकीट दिलेलं आहे, म्हणजे आत्ता झालेल्या निवडणुकांमध्ये. नंतर संजय मिश्रा भाजपचे पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी, झारखंड पश्चिमी सिंहभूम 2016मध्ये एका आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवरती बलात्कार केल्याचा आणि 6 महिन्यांपासून लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. व्ही षण्मुगनाथन माजी राज्यपाल भाजप नेते, म्हणजे राज्यपाल सुद्धा ज्या माणसाला भाजप राज्यपाल हे पद देते, राज्यपालाची पद तुम्ही ज्याला देतात त्या व्यक्तीवर तरी निदान काही आरोप नसावेत एवढी अपेक्षा आहे. 2017मध्ये मेघालयचे माजी राज्यपाल भाजप नेते यांनी राज्यपालपदी असताना राज्यपाल भवनाला लेडीज क्लब बनवण्याचा आरोप आहे अशी तक्रार तेथील कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली होती. यौन शोषणाच्या आरोपामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. म्हणजे हे सगळेच प्रकरण भयंकर आहे. प्रदीप जोशी आहे भाजप नेता, मध्यप्रदेशचे RSSचे आणि भाजप नेता प्रदीप जोशी यांचे एका मुलाचं लैंगिक शोषण केल्याचं करतानाचा व्हिडिओ मध्यंतरी व्हायरल झाला होता. म्हणजे इतकं भयंकर आहे. जो RSSवरती आरोप होतात त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. भोजपाल सिंग भाजप नेता मध्य प्रदेश, म्हणजे सहकाऱ्यांनी एका दलित महिलेला BPLचं कार्ड, म्हणजे गरीब आणि दलित महिलांचा त्यांच्या गरिबीचा, त्यांच्या असहाय्यतेचा फायदा कसा घेतला जातो त्याचं हे भोजपाल सिंग म्हणजे उदाहरण आहे. की रेशनिंगचं कार्ड देतो तुला, अरे देतो म्हणजे काय उपकार करतो का? द्यायलाच पाहिजे, सत्तेवर बसलेला आहेस. परंतु तिलाही सोडलेलं नाही आहे, तिच्यावर सुद्धा अत्याचार करण्याचं काम केलं आहे. विजय जॉली भाजप नेता दिल्ली, 2017मध्ये भाजप नेता विजय जॉली महिलेला ड्रग्ज देऊन तिच्यावर बलात्कार केल्याची ही सगळी लिस्ट आहे. खरं तर भयंकर आहे हे सगळे प्रकार. जयेश पटेल भाजप नेता गुजरात, फेब्रुवारी 2017, गुजरात भाजप नेता जयेश पटेल याने नर्सिंगची विद्यार्थिनी असलेल्या 22 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली होती. मग याचं उत्तर काय भाजपकडे? की अशा प्रकारे महिलांवर अत्याचार करणारे तुमचे जे नेते आहेत, किमान त्यांना आता हे आम्ही जे प्रकरण वाचून दाखवतोय ह्याच्यातल्या किती लोकांवरती आरोप सिद्ध झाले, किती जणांना शिक्षा झाली, जर शिक्षा झाली नसेल तर भाजपने त्यांच्यावर काय कारवाई केली आहे. प्रताप भिल भाजप आमदार राजस्थान, महिलेच्या आणखीन एका महिलेचा असहाय्यतेचा फायदा घेणारे, 10 महिन्यात 2दा त्यांच्यावर बलात्कार करून गुन्हे दाखल करण्यात आले. दोन्ही घटनांमध्ये भिल यांच्याकडून महिलांना नोकरी देतो, लग्नाचे आश्वासन देतो अशा प्रकारे दिलेले आहे. अनिल भोसले महाराष्ट्र मीरा रोड येथील ही घटना आहे. एका ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलाला धमकावून तिच्यावर सातत्याने बलात्कार करून हा भाजप नगरसेवक अनिल भोसले विरोधात काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये आरोप आहेत, गुन्हा दाखल आहे. व्यंकटेश मौर्या बेंगळूरमधील 38 वर्षाच्या NGO चालवणाऱ्या महिलेवर अत्याचार आणि सातत्याने बलात्कार केलेला आहे. शांतीलाल सोळंकी, गोविंद पारुमलानी, अजित रामवानी, वसंत भानुशाली हे सगळे गुजरातचे आहेत. आजपर्यंत त्यांना काय शिक्षा झाली आहे? गुजरातमधील कच्छ येथील एका 24 वर्षाच्या महिलेवर 4 स्थानिक भाजप नेत्यांसह 10 जणांनी सामूहिक बलात्कार केलेला आहे. आरोपींनी महिलेला वेश्या व्यवसायात भाग पाडले होते, तसेच बलात्काराचे चित्रीकरण करून तिला ब्लॅकमेलही केले होते. म्हणजे हे इतके भयंकर प्रकार गुजरातमध्ये चाललेले आहेत. आणि 2002ला गुजरातमध्ये तर काय काय भयंकर प्रकार चालले होते, सामूहिक बलात्कार वगैरे, हे त्यातलाच पुढचा प्रकार दिसतोय. MP रेणुकाचार्य भाजप आमदार, कर्नाटक, बेंगळूर, फेब्रुवारी 2022, बलात्काराचे प्रमाण वाढण्यास महिलांचा ड्रेस कारणीभूत, म्हणजे महिलांनी वेशभूषा कशी करावी, कसं राहावं याचं तत्त्वज्ञान शिकवणारे भाजपचे लोक, आणि त्यांच्या अशा पोषाखामुळे त्यांच्या भावना भडकवल्या जातात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे असे विधान करणं सुद्धा चुकीचं आहे.
रवींद्रनाथ त्रिपाठी भाजप माजी आमदार उत्तर प्रदेश उन्नाव 2017, भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार रवींद्रनाथ त्रिपाठी आणि उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्यातील 6 जणांवर 2017 एका 40 वर्ष महिलेवर महिन्यात अनेक वेळा बलात्कारल्याचं प्रकरण. म्हणजे मला तर वाटतं हे हिमनगाचं टोक आहे. आणि किती महिला असतील की घाबरून की एवढे मोठे नेते आहेत, भाजप आहे, सत्तेवरती आहे, यांच्यावरचे आरोप केले तर आपण कसं बोलावं या धाकाने अनेक जणी गप्प बसलेल्या असतील. लोकम तस्सर भाजप आमदार अरुणाचल प्रदेश कोलिरियांग विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार 24 वर्षीय गर्भवती महिलेच्या तक्रारीनंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्या खासगी निवासस्थानी आमदाराने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप. निहाल चंद मेघवाल भाजप खासदार राजस्थान 2014, भाजपचे तत्कालीन केंद्रीय राज्यमंत्री व खासदार निहाल चंद मेघवाल यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा. रवींद्र बावनथळे माजी भाजप जिल्हा सरचिटणीस गडचिरोली भाजप रवींद्र बावनथळेने एका तरुणीला सातत्याने नोकरी व लग्नाचा आमिष दाखवून बलात्कार केले. म्हणजे मला असं वाटतं यात एक कठुआचं प्रकरण सुद्धा मला खूप आठवतं. 10 ते 12 वर्षाच्या मुस्लिम मुलीवरती, म्हणजे ती बकऱ्या चारवणारी होती, तिला मंदिरात नेऊन तिच्यावरती 3-4 दिवस सतत बलात्कार करून तिला मारून फेकून दिलं. आणि नंतर त्या मुलीवरती अत्याचार झाले म्हणून ज्यांनी मोर्चे आंदोलनं केले, तिच्या बाजूने जी महिला वकील म्हणून कोर्टात लढत होती तिला धमक्या दिल्या. आणि भाजपने त्याच्या विरोधात, म्हणजे ज्या गुन्हेगारांना अटक केली त्यांना अटक का केली म्हणून त्यांनी मोर्चा काढला होता. म्हणजे भाजपचे नेते किती निर्ढावलेले आहेत. आणि ह्या सगळ्या अत्याचाराच्या घटना भाजपमध्ये गेल्या 2000 म्हणजे आपण कधीपासून सत्तेवर आहे, 14पासून 2014 या 8 वर्षात हे सगळं झालेलं आहे. नंतर 2012 भाजपचे कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री विद्यमान आमदार लक्ष्मण सावदी हे भर सभागृहात मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाहताना आपण बघितलेला आहे. त्यामुळे स्त्री बलात्कार, अत्याचार, शोषण, स्त्रियांची शारीरिक मानहानी अशी प्रकरणं सांगता येतील की ज्यामध्ये भाजपच्या लोकप्रतिनिधींनी नेत्यांचा मोठा सहभाग आहे. म्हणजे मला असं वाटतं, त्यांना असं वाटतं का की महिलांवर अत्याचार करणारा माणूस म्हणजे त्याला तिकीट दिलं पाहिजे, त्याला मोठं केलं पाहिजे आणि त्याचा मानाचा तुरा वगैरे समजतात की काय? असंच झालेलं आहे. आता राहुल शेवाळ्यांचं पण आपण बघितलं. मुंबई हायकोर्टाने सांगितलंय दुसऱ्या लग्नाच्या वेळी पहिल्या लग्नाचा खुलासा केला नाही तर बलात्कार हा निर्णय म्हणजे आजच कोर्टाने दिलेला आहे. नंतर अनेक तरुणी केवळ राजकीय भीतीपोटी पुढे येत नसतील किंवा त्यांना धमक्या दिल्या जात असतील, त्या बोलत नसतील, घाबरत असतील, तर गैरपद्धतीने गोव्यात सुरू केलेल्या बार व रेस्टॉरंटच्या प्रकरणामध्ये स्मृती इराणी या स्वतः आपण बघितलेलं आहे किती खोटं बोलत आहेत. सभागृहामध्ये असतो त्यांनी थैथ्याट केला. त्यांना असं वाटलं सास भी कभी बहू तिचं शूटिंग चालू आहे की काय. पण त्यांनी हे विसरता कामा नये की त्यांच्या मुलीला तिकडे दिलेलं जे आहे ते खरं प्रकरण आहे. आणि खरं बोलणं हे सभागृहात खरं बोलणं हे याची शिक्षा इतकी मोठी होऊ शकते का हे सुद्धा त्यांनी सांगितलं पाहिजे. आणि जे काय तिकडे सभागृहात चाललेलं आहे दिल्लीला ते आपण सगळं बघतोय. महागाईवरती चर्चा नाही, कशावरती चर्चा नाही, महिला अत्याचारांवरती चर्चा नाही. आणि हे सगळं भाजप अशा प्रकारे दडपशाही 8 वर्षापासून सतत करत आहे. आणि ह्याचा आम्ही खरोखर निषेध करतो. आणि अशा प्रकारे अत्याचार करणाऱ्यांवरती कडक कारवाई झाली पाहिजे. त्यांना काय काय शिक्षा झाल्या, पुढे भाजपने त्यांच्यावर काय कारवाई केली याचं उत्तरसुद्धा सर्व जनतेला मिळालं पाहिजे. आज मैं आप सब लोगों को यहाँ पर आने के लिए शुक्रिया अदा करती हूँ. और ये जो आज का विषय है बहुत ही गंभीर है. महिलाओं पर अत्याचार, अन्याय होना, बलात्कार होना. भाजपा का सरकार जब से केंद्र में आया है 8 साल से, तो मुझे लगता है इस तरह की घटनाएं ज़्यादा बढ़ती हुई दिख रही है हमें. और मैं आपको ये बताना चाहती हूँ कि 2019 में जो चुनाव के टाइम एफिडेविट दर्ज किया जाता है उसमें 116 खासदार जो है उनके ऊपर बहुत सारे गुन्हा काय म्हणायचं त्याला हिंदीमध्ये उसकी नोंद की गई है. FIR दर्ज हुआ है. 87 भाजपा के खासदार जो है उनके ऊपर एकदम
बड़े प्रकार के ये हुए हैं इल्जाम जो दर्ज हुए हैं। 18 भाजपा खासदार क्राइम अगेंस्ट वुमन इस संदर्भ में उनके गुने हैं और 58 भाजपा खासदार इसमें क्राइम अगेंस्ट वुमन के इस तरह का इनका गुनहगारों का काम है। तो हम लोग कहते हैं कि मोदी जी और भाजपा हमेशा बेटी बचाओ बेटी बढ़ाओ पढ़ाओ 401 करोड़ रुपया उन्होंने इसके ऊपर खर्च किए हैं। तो क्या सचमुच बेटियों की इन्हें फिक्र है? अगर इन्हें फिक्र होती तो इस तरह से आज हमें प्रेस कॉन्फ्रेंस लेके भाजपा को ये बताने की ज़रूरत नहीं थी कि भाई आपके ही सांसद, आपके ही आमदार, आपके ही पदाधिकारियों ने बहुत सारे महिलाओं पर अन्याय अत्याचार किए हैं और इसके बारे में हमें इसका जवाब भाजपा से चाहिए। अभी 2 इंसिडेंट्स मैं इस तरह से बताऊंगी आपको कि दारू के बगैर दारू न पीते हुए आप अगर भांग और गांजा चरस पिएंगे तो बलात्कार के गुनाह कम होंगे। ऐसे भाजपा के छत्तीसगढ़ के आमदार डॉक्टर कृष्णमूर्ति बांधी इनका ये वक्तव्य है। दूसरा है मेघालय में तुरा में जो है मेघालय भाजपा राज्य भाजपा से उपाध्यक्ष बेर्नॉर्ड एन मरक यांच्या उनके फार्म हाउस में जो ये हुआ था उसमें यहाँ पर प्रोस्टिट्यूशन चल रहा था। धार जो पुलिसों ने वहाँ पर डाली थी उसमें ये हम लोगों को पता चला कि वहाँ पर वेश्या व्यवसाय चल रहा था। और भाजपा के जो मेघालय के जो नेता है उन्होंने भी सेक्स रैकेट चल रहा है ऐसा हमारे अपने सामने आया है। या पूर्वी इसके पहले भी भाजपा नेताओं ने अनेक जो है यहाँ पर मैं आपको पढ़ के दिखाती हूँ कि अभी जो रिसेंटली हुआ है श्रीकांत देशमुख माजी सोलापुर जिलाध्यक्ष, अभी भाजपा ये बता रहा है कि हमने तो उसको रेजिग्नेशन दिया है। तो मैं उनको बताना चाहती हूँ कि इसी तरह एक मुझे लगता है 4-5 साल पहले गणेश पांडे भाजपा का युवा मोर्चा का प्रमुख था, उसने भी भाजपा के महिला कार्यकर्ताओं के ऊपर जोर जबरदस्ती की थे। तभी आशीष शेलार मुंबई के अध्यक्ष थे, उन्होंने कहा कि उससे हमने रेजिग्नेशन लिया है, अभी वो कोई पद पे नहीं है, लेकिन उसको अभी लिया गया है 5 साल के बाद। यानी जब वो लोगों के सामने कोई प्रकरण आता है तो उसके बारे में वो कहते कि नहीं हमने उसको निकाल दिया है और बाद में फिर से भाजपा उसको संभाल लेती है। तो इसका हम लोग विरोध कर रहे हैं। मुझे आपको बताना है कि कुलदीप सिंगर भाजपा के जो माजी आमदार उत्तर प्रदेश के उन्नाव के 2017 में वो लड़की के साथ अत्याचार करके उसके पिताजी को अरेस्ट करके जेल में उसकी पिटाई की थी। बाद में उस लड़की को 2-3 साल के अंदर ही वो एक्सीडेंटल डेथ करके उसके फूफा को, उसको सब फैमिली के कई मेंबर्स को ये घात-पात करके उसको मारने की उन्होंने मार डाला था। और बाद में उसके स्थानिक स्वराज्य संस्था में उनकी बीवी को भी भाजपा ने टिकट दिया है। ये जो है एटना सीओ मॉन्सेरेट, ये 2022 को इन्होंने गोवा से इनको भाजपा का टिकट दिया था। इनके ऊपर 16 साल के एक अल्पवयीन लड़की पे बलात्कार का आरोप है। संजय मिश्रा जो है भाजपा पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी, एक अंतर्राष्ट्रीय खिलाड़ी महिला थी, उसके ऊपर 6 महीने से उन्होंने बलात्कार के गुनाह उनके ऊपर है। और मेघालय के माजी राज्यपाल भाजपा नेते विष्णु मुगलानाथन, यानी इन्होंने राज्यपाल पद पे होते हुए लेडीज क्लब चलाया है, ऐसी तकरार। हाँ, राज्यपाल है, गवर्नर है, उनके ऊपर ये तकरार है। उनके कर्मचारियों ने ये तकरार की है कि यहाँ पर लेडीज क्लब चलता है और उसमें गैर कानूनन धंधे चलते हैं। तो ये कम से कम गवर्नर तो हमको अच्छे दीजिए आप। जो गवर्नर है उसके ऊपर इस तरह से अगर अत्याचार के मुकदमे और सब होंगे तो फिर इसको दबाया जाता है। भाजपा क्या कर रही है फिर? प्रदीप जोशी मध्य प्रदेश के आरएसएस के जो भाजपा नेता है, एक बच्चे के लड़के के ऊपर यौन शोषण करने का ये उन्होंने ये किया है
तो इसके ऊपर भी बाद में क्या हुआ क्या नहीं कुछ नहीं, ये इसका भी कुछ पता नहीं चला। समलैंगिक ये सब करने का। भोजपाल सिंह भाजपा नेता मध्य प्रदेश के हैं, भोपाल। हाँ, एक दलित महिला को रेशन कार्ड बीपीएल का चाहिए था, तो उसको तुमको रेशन कार्ड दूंगा इसकी वजह से उन्होंने उसके ऊपर अत्याचार किए हैं। विजय जौली यानी दलित और गरीब महिलाओं को अभी ये काम उनके लिए करने का, ये तो भाजपा का रेशन कार्ड देना, उसके लिए कुछ काम करना, ये तो जिम्मेदारी है सरकार की। तो दलित महिलाओं के ऊपर भी अन्य अत्याचार करना। फरवरी 2017 में दिल्ली भाजपा नेता विजय जौली महिला यानी वो महिला को ड्रग्स देके उसके ऊपर उन्होंने बलात्कार किया है, ऐसे आरोप है। जयेश पटेल गुजरात भाजपा नेता जयेश पटेल नर्सिंग जो पढ़ाई कर रही थी 22 साल की लड़की, उसके ऊपर उन्होंने अत्याचार किया है। प्रताप भिल राजस्थान के भाजपा के इनके ऊपर 10 महीनों से बलात्कार करने की एक घटना हुई है। उसको ये कहा था महिला कि तुम्हें नौकरी मिलेगी। फिर बाद में अनिल भोसले जो भाजपा का है, वो मीरा रोड का है, उसके ऊपर भी एक ब्यूटी पार्लर चलाने वाले महिला के ऊपर अत्याचार करने की गुनाह है काशीमेरा पुलिस स्टेशन पे। वेंकटेश मौर्य फिर बेंगलोर में एक 38 ईयर्स की जो एनजीओ चलाने वाली महिला है, इनके ऊपर इन्होंने बलात्कार किया है। शांतिलाल सोलंकी भाजपा नेता गुजरात के हैं। कच्छ के प्रांत में उन्होंने 24 वर्षीय महिलावर 10 लोगों ने भाजपा के सामूहिक बलात्कार किया है। ये घटना जो है ये बहुत ही सीरियस मैटर है ये, और उसको बाद में वेश्याव्यवसाय करने के लिए उन्होंने छोड़ दिया। एपी रेणुकाचार्य भाजपा आमदार कर्नाटक बेंगलुरु बलात्कार के प्रमाण जो बढ़ रहा है, इसका जो आरोप है इनका कि ये कहते हैं कि आजकल की लड़कियां जो कपड़े पहनती है तो इसकी वजह से इनके ऊपर बलात्कार होता है, ये इन्होंने कहा था। कर्नाटक के जो है ये रविंद्रनाथ त्रिपाठी भाजपा के माजी आमदार है। भारतीय जनता पक्ष के माजी आमदार रविंद्रनाथ त्रिपाठी उत्तर प्रदेश में भदोही जिल्ह्यात 2017 में 40 साल के महिला के ऊपर उन्होंने अत्याचार किए हैं, इसका गुनाह भी दाखिल हुआ है। लोकम तस्सर भाजपा आमदार अरुणाचल प्रदेश, इन्होंने भी 24 वर्षीय महिला जब वो गर्भवती हुई तो उसके बाद पता चला कि उन्होंने अपने घर में जाके उसके ऊपर बलात्कार किया है। निहाल चंद मेघवाल भाजपा खासदार राजस्थान राज्य मंत्री व खासदार निहाल चंद मेघवाल यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा है। रवींद्र बावनथडे माजी भाजप जिल्हा सरचिटणीस गडचिरोली में रवींद्र बावनथडे एक लड़की के ऊपर उसके साथ मैं शादी करूंगा इस तरह से आश्वासन देकर उन्होंने उसके ऊपर अत्याचार किए हैं। तो ये सब हम लोगों ने आज इसलिए लाया है कि भाजपा के जो प्रतिज्ञा पत्र जो एफिडेविट दिया जाता है, इसमें इस तरह से इस गुनाह रजिस्टर होने की रिकॉर्ड है, और उसके बावजूद भी भाजपा ने आज तक इसके ऊपर कोई कड़ी कार्रवाई की नहीं। तो हमारा कहने का मतलब है, पार्टी चाहे कोई भी हो, लेकिन अत्याचार महिलाओं के ऊपर होने वाले हैं और होते रहेंगे। और जब तक ये भाजपा सत्ता में है तब से मुझे लगता है इस तरह से लोगों की हिम्मत बहुत ही बढ़ गई है। तो इस तरह से जो अत्याचार अन्याय महिलाओं के ऊपर हो रहा है, तो इसकी जिम्मेदारी केंद्र सरकार की है। मुझे लगता है ये जो रजिस्टर केसेस है, जो आज तक हमारे केंद्रीय होम मिनिस्ट्री है, इसके ऊपर खामोश क्यों है? इन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेके, आप बोलोगे कि यहाँ की स्थानिक भाजपा की प्रेस कॉन्फ्रेंस होगी, वो कहेंगे कि भाई इस तरह से कुछ हुआ नहीं या नहीं वो नहीं, हमारे नेताओं के और किसी नेताओं के ऊपर आरोप करेंगे। तो हमें ये कहना है कि हमारे देश के गृह मंत्री जो है, इन्होंने ये केसेस जिनके ऊपर रजिस्टर है, इसका बाद में क्या हुआ इसके बारे में जानकारी देना चाहिए। क्योंकि कठुआ में एक 10-12 साल के बच्ची के ऊपर मंदिर में अत्याचार हुआ था, उसके बाद
जो उसके अदालत में जो एडवोकेट उसके लिए लड़ रही थी, उसके ऊपर भी भाजपा ने उसको धमकाया था, और वो बलात्कार के जो आरोपी थे उनके सपोर्ट के लिए भी उन्होंने मोर्चा निकाला था। तो मुझे लगता है ये बहुत ही घिनौना प्रकार है, जिसका खुलासा सिर्फ और सिर्फ केंद्रीय मंत्री होम मिनिस्टर अमित शाह जी ने ही करना चाहिए कि ये गुनहगारों को आगे क्या सजा हुई, किस अदालत में ये गुनाह चल रहे हैं, क्या हुआ क्या नहीं, इसकी जानकारी लोगों को देनी चाहिए। क्योंकि सिर्फ बेटी बचाओ बेटी पढ़ाओ करके अगर आप बोलोगे तो बेटियां हमारी उसमें खुश नहीं है, महिलाएं डरी हुई है, बेटियां डरी हुई है कि इस तरह से जो बड़े बड़े नेता है, बड़े बड़े लोग हैं, जो खासदार आमदार है, वही इस तरह से कृत्य। जैसे उन्नाव में क्या हुआ, आमदार ने वो लड़की के पिता को मार डाला, पूरे फैमिली को खलास कर दिया। तो ये सब कहाँ से बेटियां हिम्मत जुटाएगी और बोलेगी। तो ये कहने का मतलब ये है कि इस तरह से अन्याय अत्याचार जो हुए हैं, इसका होम केंद्रीय गृह मंत्री ने इसका खुलासा करना चाहिए, इसके बारे में जनता को जानकारी देनी चाहिए। कुछ पूछना है आपको? धन्यवाद। प्रश्न विचार। और विद्याताई ने ये जो सब जानकारी दी हुई है, ये कथाकथित नहीं है। ये गूगल पे आप जाएंगे तो आपको पूरी रजिस्ट्री नाम के साथ, किस्सों के साथ आपके सामने आने वाली है। हमारा एक ही केंद्र सरकार को कहना है कि अब आपके पार्टी का होगा तो वो दूध का दूल्हा होता है, और दूसरे पार्टी का रहेगा तो आपके लोग रास्ते पे उतरते हैं, आंदोलन करते हैं, जिसका कोई संबंध नहीं रहता कि वो औरत भी उनके पास नहीं आती है। और कोई तो किस घटनाएं ऐसे हैं कि वो औरत को जबरदस्ती गुन्हे दाखिल करने के लिए बोले। तो केंद्र सरकार की रिस्पॉन्सिबिलिटी है कि भारत की महिलाएं ये सुरक्षित रहनी चाहिए, सक्षम रहनी चाहिए। और इसका जवाब, जैसे विद्याताई ने बोला, अमित शाह साहब नहीं देना चाहिए, क्योंकि वो ये राज्य के गृह मंत्री है, देश के सॉरी। और शक्ति कायदा जो महाराष्ट्र शासन ने पारित किया, वो आज केंद्र सरकार के पास है। केंद्र सरकार में उसके ऊपर बहस होनी चाहिए सभागृह में। अगर बहस हुई होगी, अगर नहीं हुई तो होनी चाहिए। अगर हुई होगी तो राष्ट्रपति के पास वो कायदा मंजूरी के लिए जाना चाहिए। और मुझे खुशी है कि आज हमें राष्ट्रपति, हमारी महिला है, आदिवासी महिला है, तो उन्होंने तुरंत ये शक्ति कायदा पूरे देश में पास करना चाहिए। क्योंकि इसमें बहुत सारे जो 2 या 3 दिन में, 40 घंटे में इसका इंक्वायरी होनी चाहिए। जो गुनहगार है उनको पकड़ना चाहिए, जल्द से जल्द उनको वकील देना चाहिए, जल्द से जल्द न्यायालय में इसका फैसला होना चाहिए। सारी जो ये है वो 2-3 महीने के अंदर अगर होगा तो ही महिलाओं को न्याय मिलेगा। तो शक्ति कायदा मोदी जी पूरे भारत में कब लागू करने वाले हैं? एक आदिवासी महिला को उन्होंने हमारे देश ने राष्ट्रपति बनाया है। तो वो महिला जो है, सम्माननीय राष्ट्रपति जी, वो अगर इस शक्ति कायदा के ऊपर सिग्नेचर करती है तो मुझे लगता है ये पहला उनका एक महिलाओं के लिए न्यायिक कदम होगा।